गाईस तुमच्याकडे बी अशी केळी असेल तुम्ही बी कमेंट करा. कमेंट्स करा. गाईस तुमच्याकडे नक्की अशी पुरी सेम केळी असेल तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करून देता. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज मी आज आलोय शेतात, कारण की आज आपला केळीचा केळीचा पाडा पाडा आहे तो कटणार कटणार आहे आहे. गाईज. तर गाईज तो पहिला तुम्ही ना मागच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल की ते आता आपण नवीन केळी लागवड करली आहे. आता आपली केळी दुसरी आहे, तिचं आज कटणार आहे गाईज. तर दुसऱ्यांदा ते केळी कटणार आहे. पहिली केळी तिकडल्या वावरात ते सेट झाली आहे, तर दुसरी केळी ते इकडल्या वावरात आहे. आता इथे गवाळीत. तर मी आता इथे नाल्यात ते पाक माझ्या क्रांती आहे आणि माझा भाऊ आहे. तर आता तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे की 2 गाड्या गेल्या आहे गाईज केळीच्या पाड्याच्या. तर ते माणसं आहे ते आता जेवराले जेवण झाल्यावर मग ते सगळे ते घोडे ते आणतील, मग कापतील, मग ते सगळी प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चॅनलला नवे असले तर लाईक करता, सबस्क्राईब करता. तर जाऊ आपण आता. तर गाईज आता आपण वरी जाऊ. आज तुम्हाला काही मी नवीन दाखवणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ आपला तो शेवट लोक पाहिजे. तिथून आपल्याला वरी जायचं आहे. ते माहिती असेल की सगळी ते तयारी करायला. आणि आता मी तुम्हाला दाखवतो हे पुढल्या कॅमेराची तयारी, ते काय किती गाड्या किती माणसं आहे. डबल पण नाही घ्या. पहिले पाच ते पील मस्त आहे सगळे ते काट्यानं आपल्या घरचा काटायचे पील मस्त आहे. आणि ते किती थर्मोवारून ते लावत आहे सगळं किती आता उत्कृष्ट. आता जरी सोडला मग ते गोडीन चॅनल चालू करतील लगे आपलं ते हे बॉक्स ते तयार करतील. ते बस पहिले पील मस्त आहे गाडीत 2 गाड्या सगळे खोके ते आता हे असं बनवतील सगळ्यांना. मग त्यात आता पील आणले 2 माणसाने पील आणले. आता पील मस्त सगळ्यात पहिले. गाई त्यांचा आज पाडा कटणार आहे म्हणून आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून द्या गाई. तर गाईज आता आपण केळी जाऊ. मग तुम्हाला मी केळी दाखवतो आपली आपण समोर केळी आहे. मी तुम्हाला केळी जाऊन दाखव. गाईची टुंपा आणि लोक खेळत ते आपली सगळी केळी आपली ती गाई. आणि इकडे मक्का आहे. पहा गाईस इकडे मक्का आहे. गाईच गाड्या पहा तिकडे लागेल गाड्या ना आता केळी. मागे ते बाया जेवण करताय गाईस. गाईज आता आपण मध्ये जाऊ. मग तुम्हाला दाखवतो. तर आता थोड्या टायमानं हे घोडे ते आता वरी झाडा लटकेले थोड्या टायमाने खाली. केळीचा घोडा आहे तो या टिपा कसा टाइम राहतो सगळ्यात पहिले ही पडला नाही पाहिजे म्हणून ती दोरी बांधता आपण मध्ये. तर ते 7-8 का 9-10 महिने होतं खेळले तेव्हा ही दोरी बांधता, कारण की त्यांचा जोर खाली निघाला पाहिजे तेव्हा आपण ही दोरी बांधतो. मग आता पहा सगळ्यात पहिले ते काय करता की तो मोठा हिडा घेता लंब्या गाडीचा, तिथे कापता. मग एक जण खाली चालतं, मग ते उकळून करून ते सगळ्यात काय करता ते मोठी जे घेता हिड्याची काडी ते वरून तोडता. मग खाली 2 जण राहतात ते जलता त्याला खाली असं पकडता आणि त्याला ना पगीच्या त्याला ना काही साधं खाली लागलं नाही पाहिजे. त्याला एकदम चांगल्या सुरक्षित म्हणजे त्याला घेऊन जाता मग गाडीत तिथे मग त्याला तोडतात. तर काही ज्या केळीले पूर्ण बनण्यासाठी ना 12 महिने लागतात, काही पिल्ल्याले 15-16 लागतात आणि आपण ते रोप लायला 12 लागतात. तर आता पहा की 2023 मध्ये आपण हे मार्च महिन्यात लावली ती ना आता चालू आहे मार्चच चालू आहे आता पेंगाईच. आता 12 महिने झाले म्हणून आपला तो बाग येतो कटुराला. तर काही त्याच्या पहिले एक गाडी जायले म्हणून केळी थोडी हे असं कमी वाटतंय. आता ही आपली दुसरी गाडी आहे. पहिल्या गाडीचा काही ब्लॉग बनवला गेला आणि कारण की ती गाडी ना दुपारी आली 3 मी शाळेत झालो तेव्हा, मग संध्याकाळी मला माहीत पडलं. तर आता आज दुसरी गाडी आहे. तर आज रविवारी तर मला माहीत पडून गेलं की आज गाडी आहे. तर सकाळीच मी डायरेक्ट इकडे आलो. तरी पहा की आपली केळी संपूर्ण. तर गाई अर्धे हिच्यातले केळे ना शेतकऱ्यांना भाव भेटत नाही, तर अर्धे केळं ते पिकून जाता. मग शेतकऱ्यांना ना कमी भावात देणं पडतं, मजबूर राहतात शेतकरी. तर गाई ते आपल्यासोबत क्रांती पण आहे. तर क्रांती काहीतरी सांगणार आहे आता तो म्हणले ते ऐका तुम्ही आता क्रांतीचं. गाईज आपली आज केळी कटणार आहे. कशी कट्टी कशी राही मी तुम्हाला दाखवणार आहे. आता माझ्यासमोर स्वयंभाऊ आहे, तो काय म्हणणार आहे तुमच्याशी. तर गाईच तेव्हा आपले इथे केळी आहे ते 12 महिन्याची होती. तर कट्यावर तिथं तापाचे इकून लहान रोपं येतात याला पिल्या म्हणतो आपण. तर आपल्याला पोळी केळी जाऊन असली तर आपण काय करतो की हे मोठं खोड दिले कापून टाकतो
आणि हे पिल्या म्हणलं 1-2 ते वाढू देतो, मग त्याला पिल्या बॅग म्हणता काही आणि त्याला ना जाईस 15-16 महिने लागतात, त्याला थोडा टाईम लागतो पण खर्च कमी लागतो. आपल्याला कधी याच वावरात म्हणजे डबल केळी लावून असली तर आपण हे पण करू शकतो आणि नवी रोप बी लावू शकतो आपल्यावर येते काहीच. आणि नाही लावून असलं तर आपण पुरं काढून काढू शकतो आपण त्याला. गाईस तुमच्याकडे बी अशी केळी असेल तुम्ही बी कमेंट कमेंट्स करा गाईस. तुमच्याकडे नक्की अशी पुरी सेम केळी असेल तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करून द्या. काही टिपा की आता पहिला घोडा आहे तो आयटी आलाय पायटी. गाईस आता इथं पहिला घोडा नुकसान कोणाचं 12 महिने पाणी भरायचं चार कोणाला वादळाला की झालं पडतात. ती पण व्हिडिओ घे इकडून घे रे रे आला पाचवा. सालीत बसणार बेटा इकडे बसणं पुढे ये इकडे सरक तू चलते इकडे बरेला का बस घाम येतो आहे. काही आता मी तुम्हाला दाखवतो कटिंग कशी करतात. चला मामा घेता तुम्ही. राईस कटिंग बाकी गाज जोरात करता रे बोते जीव द्या मला. चला असं गेल तिकडे आपण जाऊ आपण त्यांच्या मागे. राईस आता पाहिजे आली कटिंग पुढे पाहिजे. नाही इथला बोलून येत आहे माझ्या कांदा रे व्हिडिओ माझ्या का तुमचा नंबर सांगून द्या. नंबर मला पाठवून दिला 95 17 आपला वेळ यूट्यूबवर शिका. हा तुमचं नाव सांगून द्या. लवकर दारू आज कमी आपल्या सगळ्या आता 7 ठेवल्या. घरी जाता आपण जाऊ परत तिकडे. जर काही सगळेजण म्हणून या म्हणले घ्या ब्लॉग मध्ये आम्हाला घ्या तर सगळ्यांना आपण आता घेऊ. तुम्ही पाहिलं तर बाबा सगळे नंबरांचे सगळे घेऊन राहता. हॅलो गाईस, तर आता वाजले 3. तर आपली गाडी ती आता पूर्ण भरली, फक्त थोडशीक बाकी आहे. तर आता मला भूक बी लागली आता. तर आपण आता इथे केळ खाऊ पा. जसं की आपल्याकडे इथे गच्ची घोडे आहे तर आपल्याला पहिलं पाहिलं पडेल की कोणतं घ्या कोणतं नाही. तर आता आपण याचंच पाहू. काय आता थोडं म्हणतात चिरू आपण मला आपण आले शिल्लपूर आता एकच नंबर. काही आता आपली गाडी आहे ती पॅक झाली आहे. मागे तुम्हाला ती जायची त्याने आपली गाडी पॅक झाली आहे. तर आता ते 2-3 जणांचे अर्धे जेवू राहिले, अर्धे काम करू राहिले. तर आता आपण हे ब्लॉग आता आपल्याला लेडीज संपवणं पडेल, कारण की ब्लॉग नुसता केळी विषय होता. तो भेटूया लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.